छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य मेळावा माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। बऱ्याच उशिरापासून आपण इथं बसला, वाशीमध्ये कार्यक्रमाला उशीर झाला, तुमच्याकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो। आणि रमाकांत म्हात्रे यांनी चांगल्या मुहूर्तावर हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखाच निकाल लागला आणि राजधानी दिल्लीवर आपल्या एनडीएचा भगवा झेंडा आज फडकला। भ्रष्टाचाराचं फडकं दिल्लीकरांनी फेकून दिलं। ये सब कमाल मोदी गॅरंटी की कमाल है। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास आणि प्रगती यासाठीच आज महायुती गेले 2.5 वर्ष इथं काम करते आहे। रमाकांत म्हात्रे यांचा आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि आपल्या त्यांच्या मंदाकिनी म्हात्रे उपमहापौर होते ना, उपमहापौर होत्या मंदाकिनी म्हात्रे, त्या ताईंनी देखील, माझ्या लाडक्या बहिणींनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। अनिता मानवतकर या आपल्या माजी नगरसेविका, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि आपला युवा रमाकांत म्हात्रे यांचा चिरंजीव अनिकेत म्हात्रे याचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून स्वागत करतो। आता मगाशी आपले खासदार नरेश म्हस्के यांचं वाशीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आलो। आणि आजच्याच मुहूर्तावर रमाकांत म्हात्रे यांचाही प्रवेश होतोय। केवळ मुंबई नाही, नवी मुंबई नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा ओघ वाढलाय, प्रवेश घेतायत। आणि म्हणून पदाधिकारी येत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय। खरं म्हणजे जे प्रवेश करतायत ते बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून प्रवेश करतायत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतायत। रमाकांतजी मगाशी म्हणाले, आनंद दिघे साहेबांच्याकडे ते यायचे, भेटायचे, कारण रमाकांत काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते दिघे साहेबांच्या जवळचे होते, माझ्याही जवळचे मित्र होते। अनेक वर्ष आम्ही पक्ष बघितला नाही, जेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तेव्हा एकमेकाला मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय 2.5 वर्ष महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आपण पाहिलं, विकासाला चालना देण्याचं काम केलंय, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, युवा प्रशिक्षण योजना, याचबरोबर वयोश्री योजना असेल, ज्येष्ठांसाठी अनेक योजना असतील, लाडका शेतकरी योजना असेल, हे सगळ्या योजना आपण राबवल्या। मला आनंद आहे, मला समाधान आहे। महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि याची सांगड घालण्याचं काम आम्ही केलं। आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली। लँडस्लाइड मॅन्डेट जनतेने दिलं,
दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहिणीने दिलं. काही लोक म्हणाले ही कसली लाट आहे? बोले ही लाट नाही, महालाट आहे. माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय. इथं डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणलाय, इथं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणलाय. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. हा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. आता मी डीसीएम आहे. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं आहे. पद येतात जातात, सत्ता येते जाते पुन्हा येते, पद येतात जातात पुन्हा येतात. पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या 2-2.5 कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे. आणि म्हणून माझ्या पक्षातला शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता आहे, लाडका कार्यकर्ता आहे. आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा इथं मालक कोणी नाही, नोकर कोणी नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आणि म्हणून बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, परंतु त्यांच्या पश्चात आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या सहकार्यांना घरगडी समजू लागले काही लोक. आणि म्हणून या ठिकाणी आज ही परिस्थिती निर्माण झाली. खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन, कुठली शिवसेना आता असली नकली काय, आज मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण 80 जागा लढवल्या, विधानसभेत आपण 60 जागा जिंकल्या, उबाठाने 97 जागा लढवल्या, अवघ्या 20 जागा जिंकल्या. लोकसभेमध्ये आपण 2 लाख मतं जास्त मिळवली, विधानसभेमध्ये आपण 15 लाख मतं जास्त मिळवली. आता सांगा रमाकांतजी, खरी शिवसेना कुणाची? खरा बाळासाहेबांचा वारसदार, विचारांचा वारसदार कोण? हे जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. आणि म्हणून रमाकांत म्हात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असे कार्यकर्ते शिवसेना येतात, शिवसेना पुढे जातीये, शिवसेना मोठी होतीये, याचा मला अभिमान आहे. 2.5 वर्षात 2 वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक राज्यामध्ये 23 राज्यात शिवसेना आहे. 23 राज्यामध्ये, दिल्लीमध्ये देखील आपले शिवसेना मजबूत आहे. 15 उमेदवार आम आदमी पार्टी के माझ्याकडे आले, बोले आपका धनुष्यबाण हमको दो, हम खड़े रहते हैं. मी विचार केला, मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्यानंतर आपली मतं विभाजन होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही, परंतु आपण पूर्ण समर्थन, पूर्ण पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाला, NDA ला दिला. आणि आपले नरेश मस्के इतर सर्व खासदार त्या लोकांचा प्रचार करत होते. आणि आज एक दैदिप्यमान असा विजय, दिल्लीच्या तख्तावर देखील भगवा झेंडा फडकला. आणि म्हणून शिवसेना वाढती आहे, शिवसेना पुढे जाती आहे. आणि म्हणून असली वाघ कोण आणि वाघाचं कातड पांघरलेले लबाड कोल्हे कोण हे जनतेने ठरवलेलं आहे, जनतेने ठरवलंय. आणि म्हणून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे, दिवसागणिक वाढताय. आज द्वारकानाथ भोईर आहे, इकडे मनोज शिंदे आहेत, इथे रमाकांत म्हात्रे आहेत, असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. शिवसेना ही तुमची आहे,
शिवसेना ही आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोल्हापूरमध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, हा पक्ष. म्हणून हे गेले 2.5 वर्ष ऑब्झर्व करतोय, पाहतोय. विरोधक आपल्याला जेवढ्या शिव्या देतात, जेवढे आरोप करतात, तेवढा आपला पक्ष वाढतोय. मी त्यांना सांगतो, तुम्ही आरोप करत राहा, शिव्या देत राहा. आम्ही तुमच्या शिव्या आणि आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देणार. कारण या महाराष्ट्रातली जनता शिव्या, शाप आणि आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही. काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहते. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या नाही, फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांच्या मागे उभी राहते. हे 2.5 वर्षात दाखवून दिले लोकांनी. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि कोणी शाप दिला, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. आणि म्हणून मुघलांच्या घोड्यांना जसं पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचं, तसं त्यांना मी दिसतो. स्वप्नातही मी येत असेल. आणि म्हणून मला त्याची काही चिंता नाही. कारण या दाढीने त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आपल्याला माहित आहे. मी 2.5 वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं. मी डॉक्टर नाही, माझा मुलगा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नाही. पण छोटी मोठी ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो. आणि म्हणून शिव्या शाप आरोप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. कारण याच दाढीने भ्रष्टाचाराची गाडी पलटी केली. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं, जगभरातल्या 32 देशाने पाहिलं. कोण आहे एकनाथ शिंदे? हु इज एकनाथ शिंदे? अरे एकनाथ शिंदे कोण आहे? हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचा धर्मवीर, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि त्यामुळे मला कोणी हलक्यामध्ये घेऊ नका. हलक्यामध्ये घेऊ नका. काय कोणीतरी म्हणालं, बोले आमचे नेते फोडून दाखवा, आमचे कार्यकर्ते तुमची डोकी फोडतील, असं काही जण काल म्हणाले. शोले पिक्चर मधला टेलर असरानीचा डायलॉग माहित आहे ना? आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. अरे हाय कोण तुमच्या पाठी? डोकी फोडायला राहिलंय का काय? आणि म्हणून आम्हाला कुणाची एक फोडाफोडी करायची नाही. तुमची माणसं तर सांभाळा. तुमची माणसं का जात आहेत, का सोडतायत, याचा विचार करा, आत्मपरीक्षण करा. मग एकनाथ शिंदेला शिव्या द्या. आत्मचिंतन करा. आणि म्हणून या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं, विधानसभेत तुम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलं, मोठमोठे 5 स्टार हॉटेल बुक केले. परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहीण भावांनी तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली. आणि महायुतीचं सरकार मोठ्या बहुमताने या राज्यात आणलं. तुमच्या योजना या आम्ही सुरू केलेल्या आहेत, त्या सर्व पात्र माझ्या लाडक्या बहिणींना ही योजना कधी बंद होऊ देणार नाही. ही योजना कायम सुरू आहे. लाडक्या भावांची, लाडक्या शेतकऱ्यांची ज्या ज्या योजना आहेत या योजना सुरू राहतील. तेव्हा काय म्हणाले, हे चुनावी जुमला आहे, हे कसले निवडणुकीमध्ये हे कसले योजना होणार नाही. कोण कोर्टात गेलं, कोणी कुठं गेलं. मी तेव्हा सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना, हे सावत्र भाऊ आहेत, हे दुष्ट भाऊ आहेत, यानं लक्षात ठेवा. हे खोडा घालायला आलेत, त्यानं योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा. तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला, चांगला वाजवून दाखवला आणि त्यांचा सुपडा साफ करून टाकला. 4 मुंड्या चित करून टाकलं. आणि त्यांना जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणाले. जनतेच्या न्यायालयात गेले. जनतेने त्यांना दाखवलं की तुमची जागा कुठं आहे. आणि म्हणून
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेले हे जे कोणी सम्राट आहेत, आता मी त्यांच्याबद्दल काही बोलत, पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी खुर्चीसाठी कासावीस झाला नाही, कधी होणार नाही, कधी तडजोड करणार नाही, कारण हा कार्यकर्ता बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून या राज्याचा विकास करणं, या राज्याला पुढे नेणं, देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि म्हणून या राज्यातल्या मला काय मिळालं यापेक्षा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे बघणारा हा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या शरीरातल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर माझ्या लाडक्या बहिणींचा अधिकार आहे, माझ्या लाडक्या भावांचा अधिकार आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून मी सर्वसामान्य एक कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद, म्हणून 24/7 मी काम केलं, पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं. मी आहे, देवेंद्रजी होते, अजितदादा, आम्ही टीम बनून काम केलं. आणि या राज्यामध्ये अनेक योजना आणल्या, अनेक प्रकल्प आणले. कधीही इतके निर्णय कधी झाले नाही. इतिहासामध्ये नोंद होतील एवढे निर्णय घेतले. कमी काळात एवढे मोठे निर्णय घेणारं हे सरकार. आणि म्हणून हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी कधी दरबारी राजकारण केलं नाही, कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही, कधी समजणार नाही. आणि म्हणून कार्यकर्ता बनून काम. व्यासपीठावरील आज आपले सर्व पदाधिकारी इथं आहेत. आणि या सर्वांना माझं सांगणं आहे की हे कार्यकर्ते आपल्याला मोठं करतात. कोणाला मंत्री होतो, कोण खासदार होतो, कोण आमदार होतो. आणि हे सर्व कार्यकर्ते आपलं ब्रँडिंग करतात, आपल्याला निवडून आणतात. पण त्यांच्या दुःखात, त्यांच्या संकटात, त्यांच्या अडचणीत मात्र आपल्या नेत्याने उभं राहिलं पाहिजे, ही त्याची अपेक्षा असते. एवढं आपण केलं तर हा कार्यकर्ता आपल्यासाठी अहोरात्र जीवाची बाजी लावायला तयार असतो. आणि म्हणून शिवसेना एक कुटुंब आहे, हे परिवार आहे. आणि म्हणून आज रमाकांत म्हात्रे आमच्या परिवारात सामील झाले, असे तर माझे मित्रच आहेत. आणि त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलं आहे. आणि म्हणून एकच मी सांगतो की आपल्याला जे आपले प्रश्न आहेत, जे गरजेपोटी घरं बांधली आहेत, गरजेपोटी घरं, त्याचा जो विषय आहे तो देखील खासदारांनी आमची चर्चा मगाशी झाली. यामध्ये जे जे करायचं ते ताबडतोब सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील. आणि या सर्व मागे जे पैसे होते ते जास्त होते, म्हणून आपण ते कमी केले. आता आपल्याला परवडेल या याच्यामध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही चिंता करू नका. आपल्याला एवढं सांगतो, ज्या मुंबई, नवी मुंबईच्या ज्या समस्या आहेत, किती PR काढले आपण. मला वाटतं मुख्यमंत्री नगर विकास विभागामध्ये असताना अनेक निर्णय आपल्या या नव्या मुंबईसाठी आपण काढले. आणि अनधिकृत इमारती नियमित करण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. म्हणून एकाही माणसाला, भूमिपुत्राला, कुठलाही भूमिपुत्र घरापासून वंचित राहणार नाही, ही खात्री देखील मी आपल्याला देतोय. या मुंबईसाठी पाण्याची आवश्यकता आपण कोशिश आणि कुठलंही धरण करतोय, ते करतोय, काळू धरण करतोय. या नवी मुंबई MMRचं जे आपल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय. आणि म्हणून आज किलार आणि पोशीर हे धरण आपण बांधतोय. आणि म्हणून आज मला आपण सांगितलं की तिथे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि मला सर्वसामान्यांचा मला जे कोणीतरी एक भेट दिली, आपल्या वाढदिवसा उद्या आहे माझा, त्यामुळे आज माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, एक ते पत्रकार आहे, एक चांगली टीम आहे, ते सगळे आले.
आणि त्यांनी मला एक गिफ्ट दिलंय. तरी त्याच्यामध्ये एक कॉमन मॅनचा हात माझ्या खांद्यावर आहे. म्हणजे काय ते म्हणाले, कॉमन मॅन का हात एकनाथ के साथ. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस आहे तो आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून एवढं सांगतो, अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की मंत्रालय काय, म्हणजे आपण जिथं जातो तिथं गाडीमध्ये असलो तिथं मी सही करतो. मुख्यमंत्री सहायता निधी या तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 2 वर्षात 460 कोटी रुपये वाटले, हजारो लोकांना मदत. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 2.5 कोटी दिले होते. हा फरक आहे. आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझं काम सुरू असतं. मग गाडीमध्ये, घरामध्ये, ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, कार्यक्रमात इथे येताना पण निवेदन आली घेतली मी. आणि म्हणून अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मला आठवतोय, हम जा खडे होते हैं लाइन वहां से ही शुरू हो जाती है. तसंच मी सांगतो, मी जिथं उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होऊन जाते. जनतेची सेवा खऱ्या अर्थाने हे सेवा करायलाच आपला जन्म झालेला. आणि 20% राजकारण, 80% समाजकारण हे आपलं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना एकच संदेश द्यायचा की आता आपल्या मोठ्या निवडणुका झाल्या, आता छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मग जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महापालिका आहे. या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला जसं विधानसभेत यश मिळालं तसंच यश या महापालिका, नगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये देखील आपल्याला मिळवायचं. आणि महायुतीचा भगवा झेंडा डौलाने या महाराष्ट्रात सगळीकडे फडकवायचा. आणि म्हणून एवढं आपण हे काम करता. आज रमाकांतजी आले, त्यांची टीम आली, अशी आपला कारवा वाढत चाललेला आहे. कारवा बढ़ते जा रहा है, हे वाढत राहणार आहे. कारण शेवटी हा पक्ष आपला सर्वांचा, ही शिवसेना एक संघटना, ही सर्वसामान्य माणसाला बांधील असलेली. तुम्ही नरेश म्हस्के यांना खासदार म्हणून निवडून दिलं, याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. त्यांनी आज नव्या मुंबईत वाशीमध्ये त्यांचं कार्यालय सुरू केलेलं. शेवटी लोकांच्या समस्यांना न्याय देणे हे आपलं काम आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाचं आज शिवसेना पक्ष आणि रमाकांत म्हात्रे यांचा प्रवेश आहे. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी ही आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची. आणि आपण सर्वजण एक दिलाने, एक विचाराने आपण काम करतोय. आणि म्हणून सगळीकडे आपल्या शिवसेनेचं अस्तित्व दिसलं पाहिजे, धनुष्यबाण पोहोचला पाहिजे घराघरामध्ये. कारण आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. त्या योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, पण योजना लाभही होते, लाभार्थी पण होते. परंतु त्यावेळेस लाभ घेणारा माणूस कटकट नको, चक्रा नको म्हणून तो लाभच सोडून देतो. पण तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी, त्यांच्या दारी घेऊन गेलो. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि तसं काम आपण केलं. 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 5 कोटी लोकांना. नंतर एवढं मोठं आपल्याला मताधिक्य मिळालं. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपला पक्ष मोठा करणं, पक्षाचं भवितव्य वाढवणं. आणि सत्ता आली की सगळ्यांना आपापल्या कुवतप्रमाणे, आपल्या आपल्या कामाप्रमाणे या ठिकाणी पद मिळत असतात. फक्त माझं एवढंच सांगणं आहे, पदाधिकारी नेमताना दुजाभाव करू नका. या ठिकाणी हा माझा जवळचा आहे, हा लांबचा आहे असं न करता, जो खरंच ताकदीचा कार्यकर्ता आहे त्याला आपण पद दिलं पाहिजे, त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि
तो मग पक्ष पुढे घेऊन जातो. आणि म्हणून मी आज रमाकांत म्हात्रेजी, तुम्ही तर अनुभवी कार्यकर्ते आहात. अनुभव तुम्हाला किती वर्षाचा आहे राजकारणात? 34 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले तुमचे लाडके रमाकांत म्हात्रे आज शिवसेनेमध्ये आले. आज शिवसेना खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील मोठी होईल, पुढे जाईल. आणि शिवसेना पुढे गेली की त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना, जनतेला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज खूप खूप धन्यवाद देतो. रमाकांत म्हात्रे, त्यांच्या सौभाग्यवती दुसऱ्या आपल्या ताई आणि त्याचबरोबर त्यांचा युवा मुलगा, या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि कारण आपले नियम 10 वाजलेले आहेत, त्यामुळे सभा आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला थांबवायची आहे. परंतु मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.